नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी। पांडुरंगाने कानात मकर कुंडले का धारण केली आहेत? मत्स्य अवताराशी काही संबंध आहे का? तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। सुंदर ते ध्यान या अभंगात 3ऱ्या चरणात तुकोबा विठोबा माऊलीच्या मकर कुंडलांचा उल्लेख करतात, पण ती आली कुठून? तर ऐका। 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। त्या दिवशी शांतपणे विठुरायाचे दर्शन कितपत मिळेल याबद्दल शंका आहे, पण पांडुरंगाचे सुंदर ध्यान कायमस्वरूपी मनावर ठसले आहे। ते आठवून पाहिले तर त्याच्या कानातील मकर कुंडलांची अर्थात माशाच्या आकाराच्या कुंडलांची प्रतिमा लगेच डोळ्यासमोर येईल। तर आपण आज त्याबद्दल जाणून घेऊया। आषाढी एकादशीनिमित्त जवळपास 300 दिंड्या आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत। आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या पालख्या पंढरपुरात पोहोचतील, विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर होतील। पण एकूणच गर्दी पाहता काही वारकरी विठ्ठल मंदिराच्या पायरीवर डोकं ठेवून तर काही वारकरी नुसत्या कळसाचे दर्शन घेऊन परत येतील। देवाची ये द्वारी उभा क्षणभरी एवढी संधी देखील त्यांना मिळेल याची शाश्वती नाही। तरी देखील ते एवढी पायपीट करत या सोहळ्यात सहभागी होतात, कारण पांडुरंगाचे मूर्त रूप पंढरपुरात स्थित असले तरी त्याचे अमृत रूप प्रत्येक भाविकाच्या अंतपुरात स्थित आहे। पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घडावे एवढी आपली योग्यता नाही, मात्र संतांनी केलेले पांडुरंगाचे वर्णन मनावर ठसेल आहे। तुकोबा तर सुंदर ते ध्यान या अभंगात पांडुरंगाच्या सगुण रूपाचे शब्दचित्र रेखाटताना लिहितात, मकर कुंडले तळपती श्रवणी। या मासोळ्यांचा आवर्जून उल्लेख करण्यामागे काय कारण असेल बरं? मकर अर्थात मासे। पांडुरंगाच्या भेटीसाठी एक भक्त जो व्यवसायाने कोळी होता, तो देवाच्या भेटीला येताना 2 मासे भेट म्हणून घेऊन गेला। देवाच्या ठिकाणी पावित्र्य जपण्यासाठी मांसाहार निषिद्ध असल्याने तिथल्या व्यवस्थापकांनी ते मासे देवाला अर्पण करण्यापासून कोळ्याला रोखले आणि आपल्याकडे याशिवाय द्यायला काहीच नाही असे सांगून माशांचा स्वीकार करावा अशी प्रार्थना केली त्या कोळ्याने। कोळी हताश झाला आणि त्याने ही प्रार्थना केली। त्याची आर्त हाक देवाजवळ पोहोचली। पांडुरंग प्रकट झाले आणि त्यांनी मासोळ्या कानात कुंडल म्हणून धारण केल्या। तेव्हापासून मकर कुंडल हे देवाचे आभूषण झाले। तसेच काही जणांच्या म्हणण्यानुसार विष्णूंच्या दशावतारांपैकी मत्स्य हा पहिला अवतार असल्याने आणि पांडुरंग हे विष्णुरूप असल्याने ती खूण म्हणूनही भगवंताने मकर कुंडले धारण केली आहेत। काही का असेना तुकोबा म्हणतात तसेही मकर कुंडले देवाला शोभून तर दिसत आहेतच, शिवाय ती तळपत आहेत, चकाकत आहेत। जसे पाणी चकाकते तशा मासोळ्या पांडुरंगाच्या कानात चकाकतात। तर मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की पांडुरंगाने कानात जी मकर कुंडल धारण केलेली आहे ती का केली आणि त्याचा मत्स्य अवताराशी काय संबंध आहे ते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।